सुंदर वांगे होते. मग म्हटलं चला याचं भरीतच करूया. तुम्हाला आता वाटेल अरे एवढ्या छोट्या वांग्यांचं भरीत. हां, मलाही तेच वाटलं होतं की आपण याचं भरीत करतोय खरी, पण म्हटलं चला करून बघूया. नवीन नवीनच काहीतरी बनवायचं आहे ना आपल्याला, मग आपण वांग्याचं भरीत करूया. जुनंच पण नवीन, पण जुनं पण. म्हणजे माहीत नाही मला हे वांगे कोणते होते किंवा काय, पण सुंदर वांगे होती. इतके फ्रेश वांगे होते की मला राहवलं नाही. भरीत मला प्रचंड आवडतं. हे बघा असं गरम गरम वांगे पण आपण कुटून घेतले. आधी आपण ठेचा करून घेतला. आता आपण हे वांगे छानपैकी कुटून घेतले. याच्यानंतर आपण कांदा चिरून घेऊ आणि कांदा घालून हे भरीत करूया. खरं तर याचा कांद्याची पात घातली पाहिजे, पण आता अवेलेबल मटेरियलमध्ये मला जे सुचलं ते मी केलं आहे. मला असं वाटलं की आपण कांदा घालावा आणि टमॅटोची चटणी करावी. चटणी म्हणजे कोशिंबीर करावी. तर मग मी असंच करते. आता मी कांदा चिरून घेते. हा असा आपला कांदा चिरून झालेला आहे. हे आपलं भरीत खेचून झालेलं आहे. हा आपला ठेचासुद्धा झालेला आहे त्याच्यासोबत. आता आपण कढई गरम करायला ठेवूया आणि भरीत करूया. अशा प्रकारे इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यात आपण घालूया थोडंसं तेल. आपल्या अंदाजानुसार तेल घालायचं आहे. ह्यात आज मी कुठेही मेजरमेंट्स वगैरे दाखवत नाही आहे. आपल्या तिखटप्रमाणे मिरच्या घ्यायच्या, आपल्या इच्छेनुसार कांदा घ्यायचा. वांगे मात्र मी अर्धा किलो घेतले. हे 3 जणांसाठी खूप पुरेसं होईल असं भरीत आहे. आपलं तेल तापत आलं की आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे मोहरी, थोडे शेंगदाणे घालूया आपण. ओके, बघा मस्त शेंगदाणे खरपूस छान तळून घ्यायचे. आता छान दाणे फुटायला लागले. आता आपण ते काढून घ्यायचे. गॅस थोडा बारीक करायचा. मी इकडे ठेवते. त्यात आपण ठेचा घालू. सबस्क्राईब. आता त्यात आपण कांदा घालू. थोडं मीठ घालू. आपण ठेच्याला मीठ घातलंय तर आपल्याला कांद्यापुरतंच मीठ घालायचं आहे याच्यात. आणि याच्यावर थोडं झाकण ठेवूया. आता कांदा बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे. बघा, आता आपण घालूया याच्यात भरीत. आणि तळलेले शेंगदाणे. आता पुन्हा आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि आपलं भरीत होतं तोवर आपण एक छान पोळी करून घेऊया. तर अशा प्रकारे आपलं भरीत तयार आहे. आपण ताटात वाढून घेऊया भरीत. तर हे आपलं ताट आहे. आता ह्याच्यावरती आपण मस्त गरमागरम फुलका घेऊया. फुलका असेल आणि तूप नाही तर त्या फुलक्याला काहीच मजा नाही. गरम गरम फुलका आणि त्याच्यावर मस्तपैकी तूप. तर हे आपलं ताट तयार आहे. हे झालंय आपलं सुंदरसं भरीत, पोळी, दही, हा ठेचा आणि हे सॅलड.